नमस्कार. तर आज आपण काही खास टिप्स वापरून बनवणार आहे परफेक्ट मऊ लुसलुशीत आणि अगदी सुबक असे उकडीचे मोदक. चला तर मग मोदक बनवायला सुरुवात करूया. तर उकडीचे मोदक बनवण्यासाठी आधी आपण सारण बनवून घेऊ. त्यासाठी इथं मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. यामध्ये टाकूया 1 टेबलस्पून तूप. तूप अगदी हलकसं तापलं की त्यामध्ये टाकूया 1 टेबलस्पून खसखस. आणि आता आपल्याला याला छान फुलेपर्यंत आणि लाईट ब्राऊन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तर खसखसला छान लाईट ब्राऊन असा कलर आलेला आहे. आता आपण यामध्ये टाकूया 3 कप खोवलेले नारळ. आणि आता आपल्याला हे 2 ते 3 मिनिटांकरता थोडंसं कोरडे होईपर्यंत म्हणजेच यातील जे मॉइश्चर आहे ते कमी होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. आणि हो, गॅसची फ्लेम ही आपल्याला मंदच ठेवायची आहे. जर का तुमच्याकडे नारळ खोवण्यासाठी यंत्र नसेल तर तुम्ही नारळाची जी पाठ असते म्हणजेच जो काळा भाग असते तो पिलरनी काढून घ्यायचा आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरवरती फिरवून घ्यायचं. तर 2 ते 3 मिनिट झालेले आहे. तुम्ही बघू शकता आधीपेक्षा नारळातील जे मॉइश्चर आहे ते खूप कमी झालेलं आहे. आता आपण यामध्ये घालणार आहे 1.5 कप किसून घेतलेला गूळ. आपण 3 कप नारळ घेतलेला होता त्यासाठी आपल्याला 1.5 कप म्हणजेच नारळाच्या निम्मे गूळ घालायचा आहे. आणि आता आपण हे मिक्स करून घेऊ. तर नारळ आणि गूळ मिक्स झालेला आहे. तर आपली सारणासाठीची टीप. तर एखाद्या वेळेस सारण पातळ होते तर कधी घट्ट होते. तर सारण जर का पातळ झालं तर त्यामध्ये 2 चमचे तांदळाचे पीठ टाकून थोडंसं परतवून घ्यायचं. किंवा जर का सारण घट्ट झालं तर त्यामध्ये 2 चमचे दूध टाकून परतवून घ्यायचं. या प्रकारे तुम्ही बिघडलेलं मोदकांचं सारण व्यवस्थित करू शकता. मोदकाच्या सारणासाठी जो गूळ घेतो तो थोडा लाईट पिवळ्या कलरचा घ्यायचा, त्यामुळे सारणाला खूप छान कलर येतो. गूळ वितळलेला आहे. आता आपण यामध्ये टाकूया बारीक किसून घेतलेले बदाम आणि काजू. बदाम आणि काजूचे तुम्ही जर का जाडसर तुकडे टाकले तर ते मोदक बनवताना पाळी फाटू शकते, त्यामुळे अगदी बारीक काजू आणि बदाम घालावे. आणि आता हे मिक्स करून घेऊ. गूळ वितळल्यानंतर आपल्याला हे सारण 3 ते 4 मिनिटांसाठीच परतवून घ्यायचं आहे. जास्त जर का परतवलं तर हे सारण ड्राय होऊ शकते. 4 मिनिट झालेले आहे. तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला सारण बनवून घ्यायचं आहे. अगदी कोरडेही नाही आणि अगदी सैलही नाही. आता आपण गॅस बंद करून घेऊ. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे 1/2 टीस्पून विलायची पावडर आणि थोडंसं किसून घेतलेलं जायफळ. आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. जायफळ आणि इलायची आपल्याला गॅस बंद केल्यानंतर घालायची आहे, त्यामुळे इलायची आणि जायफळची छान टेस्ट आणि सुगंध यामध्ये येतो. जर का गरम सारणामध्ये इलायची आणि जायफळ घातले तर जो टेस्ट आणि सुगंध असते ते व्यवस्थित येत नाही. आणि आता आपल्याला हे सारण पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. आपलं मोदकांसाठीचं सारण तयार झालेलं आहे. आता आपण मोदकांसाठीची उकड काढून घेऊ. त्यासाठी मी इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये टाकूया अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दूध. दूध टाकल्यामुळे मोदकांना छान पांढरा शुभ्र कलर येतो. त्याचबरोबर मोदक छान मऊ आणि लुसलुशीत होतात. त्यानंतर यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आणि 1 टीस्पून तूप. तूप घातल्यामुळे मोदकांना छान चकाकी येते. पण मोदकांमध्ये तूप पण जास्त घालायचं नाही. तूप जर का जास्त झाले तर मोदक फाटतात. आणि आता हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि याला आता आपल्याला एक उकडी काढून घ्यायची आहे. तुम्हाला जर का पूर्ण पाणी टाकायचं असेल तर पाणी टाकू शकता किंवा पूर्ण दूधही घालू शकता. तर दुधाला छान उकडी आलेली आहे. आता आपण यामध्ये टाकूया 1 कप तांदळाचे पीठ. आणि पीठ टाकल्यानंतर लगेच आपल्याला गॅसची फ्लेम ही लो करून घ्यायची आहे.
आणि लगेच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आपण 1 कप तांदळाची पिठी घेतलेली आहे, त्यासाठी आपण अर्धा कप दूध आणि अर्धा कप पाणी घातलेलं आहे। म्हणजेच 1 कप तांदळाच्या पिठासाठी आपल्याला 1 कप दूध किंवा पाणी घालायचं आहे। तर आता आपण बघूया तांदळाची पिठी कशी बनवायची। तर तांदळाची पिठी बनवण्यासाठी इंद्रायणी, आंबेमोहोर आणि बासमती तांदूळ हे समप्रमाणात घ्यायचे, किंवा तुम्ही फक्त इंद्रायणी किंवा फक्त आंबेमोहोर तांदूळ पण घेऊ शकता। या तांदूळांमध्ये चिकटपणा खूप जास्त असतो, त्यामुळे मोदक फाटत नाही। त्याचबरोबर या तांदूळांना खूप छान वास येतो, त्यामुळे आपले मोदक पण सुवासिक होतात। तर हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण यावरती झाकण ठेवून घेऊ आणि 4 ते 5 मिनिटांसाठी आपल्याला मंद आचेवरती वाफ काढून घ्यायची आहे। पिठी बनवण्यासाठी आपल्याला तांदूळ अगदी हलक्या हाताने म्हणजेच जास्त न रगडता धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर 1 ते 2 तासांसाठी तांदूळ नितरवून घ्यायचा आहे। ते झाल्यानंतर तांदूळ कॉटनच्या कपड्यावरती घरामध्येच 1 ते 2 दिवस वाळवून घ्यायचा आहे। मोदकांसाठीचा तांदूळ उन्हामध्ये वाळवून घ्यायचा नाही। तांदूळ पूर्ण वाळल्यानंतर गिरणीमध्ये जाऊन दळून आणायचा। शक्यतो तांदूळावरतीच तांदूळ दळून आणायचे। इंद्रायणी, आंबेमोहोर हे तांदूळ जर का वापरले तर जेवढे तांदूळाचे पीठ घेतलेले आहे तेवढेच आपल्याला पाणी वापरायचे आहे। पण जर का दुसरे तांदूळ वापरत असाल, ज्या तांदूळांना चिकटपणा कमी आहे, किंवा जुने तांदूळ वापरत असाल, तर त्यासाठी जेवढी पिठी घेतलेली आहे त्याच्या 1.5 पट पाणी घालायचं। 4 ते 5 मिनिट झालेले आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि आता आपल्याला याच प्रकारे 5 मिनिटे उकळ अशीच ठेवायची आहे। तर 5 मिनिट झालेले आहे। आता आपण हे उकळ एका ताटामध्ये काढून घेऊ आणि उकळ गरम असतानाच आपल्याला या प्रकारे भांडे घेऊन उकळ छान एकजीव करून मळून घ्यायची आहे। आणि भांड्याने चुरून झाल्यानंतर हाताला थोडंसं पाणी घेऊन गरम गरम असतानाच आपल्याला उकळ छान मळून घ्यायची आहे आणि याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। आणि जर का तुम्हाला उकळ ड्राय वाटली तर थोडंसं पाणी घेऊन उकळ छान मळून घ्यायची। तर या प्रकारे मी उकळ मळून घेतलेली आहे। आता आपली उकळ परफेक्ट झालेली आहे की नाही ते कसं चेक करायचं, तर त्यासाठी या प्रकारे उकळमधील गोळा तोडून घ्यायचा आणि हातावरती याला गोल करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता हा अगदी गोल झालेला आहे। आणि आता आपल्याला याला हातावरती प्रेस करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता याला कुठेही तडा गेलेला नाही। या प्रकारे जर का झालं तर आपली उकळ अगदी परफेक्ट झालेली आहे। आता आपण मोदक बनवून घेऊ। तर आपलं मोदकांसाठीचं सारण पण थंड झालेलं आहे। तर पारी बनवण्यासाठी हाताला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या प्रकारे पारी बनवून घ्यायची। पारी बनवत असताना पारी काठांनी पातळ करायची आणि मध्ये थोडीशी जाडसर करायची। या प्रकारे पारी केल्याने मोदक फाटत नाही। आणि तुम्हाला जर का पारी हातावरती जमत नसेल तर तुम्ही पारी लाटून पण घेऊ शकता। तर आपली पारी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता पारीला पण कुठेही तडा गेलेला नाही। आता आपण याला कळ्या पाडून घेऊ। त्यासाठी बोटांना थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या प्रकारे आपल्याला पाकळ्या करून घ्यायच्या आहे। तुम्हाला जेवढ्या जवळ पाकळ्या पाडता येतील तेवढ्या जवळ पाकळ्या पाडून घ्यायच्या। ॲक्च्युली व्यवस्थित आणि जास्त पाकळ्या पाडणं हे सराव केल्यानंतर येते, त्यासाठी खूप सराव लागतो। आणि जी पाकळी आहे ते आपल्याला अगदी खालपर्यंत व्यवस्थित दाबून घ्यायची आहे। तर आपल्या पाकळ्या पाडून झालेल्या आहे। आता आपण यामध्ये सारण भरून घेऊ। तर सारण भरताना यामध्ये खूप जास्तही सारण नको किंवा खूप जास्त कमी पण नको। आणि चमच्याच्या साहाय्याने आपल्याला यामध्ये सारण टाकून घ्यायचं आहे। हाताने जर का टाकलं तर सारण हाताला चिटकेल आणि मोदक बनवताना मोदक फाटू शकेल।
मोदकाच्या ज्या पाकळ्या आहे त्या आपल्याला व्यवस्थित जोडून मोदक बंद करून घ्यायचा आहे। एक हात क्लॉकवाईज आणि एक हात अँटी क्लॉकवाईज फिरवून मोदक बंद करून घ्यायचा। जेव्हा आपण मोदक बनवतो तेव्हा जेवढी गरज असेल तेवढीच उकड वरती ठेवायची आणि बाकीची उकड ती झाकून ठेवायची। तुम्ही बघू शकता अगदी मस्त आपला मोदक तयार झालेला आहे आणि पाकळ्या पण खूप मस्त पडलेल्या आहे। आता आपल्याला चमचा घेऊन व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या प्रकारे अगदी हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचा आहे, जेणेकरून ज्या पाकळ्या आहे त्या आणखी छान उठून दिसतील। तर अशा प्रकारे आपला मोदक तयार झालेला आहे आणि आता आपण राहिलेले मोदक बनवून घेऊ। मोदक बनवताना मध्ये मध्ये हात धुवून घ्यायचे। तांदळाची उकळ हाताला जास्त वेळ राहून ते कडक पडते, त्यामुळे नंतरचे जे मोदक आहे ते बनवताना फाटू शकतात। मोदक बनवताना उकडचा जो गोळा असतो तो छान मळून घ्यायचा आणि नंतर मोदक बनवायचा। आता मी तुम्हाला पारी लाटून मोदक बनवून दाखवते। पारी लाटताना पण पारीमध्ये जाड असायला पाहिजे आणि काठांनी पातळ असायला पाहिजे। आणि आपण जसा आधी मोदक बनवला आहे तसाच आपल्याला हा मोदक बनवून घ्यायचा आहे। मोदक बनवताना मध्ये जर का उकळ कोरडी वाटली तर थोडंसं पाणी घेऊन उकड छान मळून घ्यायची आणि नंतर मोदक बनवून घ्यायचा। तर पारी लाटून पण अगदी मस्त आपला मोदक तयार झालेला आहे। तर या प्रकारे मी सर्व मोदक बनवून घेतलेले आहे। आता आपण हे मोदक वाफवून घेऊ। तर इथं मी कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे। पाणी उकळल्यानंतरच आपल्याला मोदक वाफवायला ठेवायचे आहे। आता आपण यावरती चाळणी ठेवून घेऊ आणि तुमच्याकडे जर का केळीचे किंवा हळदीचे पान अवेलेबल असेल तर ते तुम्ही ठेवू शकता, किंवा नसेल तर या प्रकारे एखादा कॉटनचा कपडा ओला करून घ्यायचा आणि तो यावरती ठेवून घ्यायचा। यामुळे मोदक चिटकणार नाही। किंवा डायरेक्ट प्लेटवरती जर का ठेवला तर प्लेटला तूप लावून घ्यायचं। आता आपल्याला यामध्ये एक एक करून मोदक ठेवून घ्यायचा आहे। आणखी एक महत्त्वाची टीप, मोदक बनवता खूप जास्त टाइम जातो, त्यामुळे जर का मोदक वरच्या बाजूने ड्राय म्हणजेच कोरडे दिसत असतील तर या प्रकारे एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये मोदक डुबवून घ्यायचा आणि नंतर वाफवायला ठेवायचा। जर का तुम्ही कोरडाच मोदक वाफवायला ठेवला तर तो फुटू शकतो आणि या प्रकारे जर का केलं तर आपला मोदक फुटणार नाही। मोदक ठेवत असताना यामध्ये थोडीशी गॅप ठेवायची, एकदम जवळ मोदक ठेवायचे नाही। थोड्या वेळापूर्वी मी दुधामध्ये केशर घालून ठेवलेलं होतं। आता आपण मोदकांवरती केशर ठेवून घेऊ। त्याचबरोबर आपण यावरती थोडंसं केसरचं दूध पण टाकून घेऊ। यामुळे मोदकाला छान टेस्ट येते, त्याचबरोबर दिसायला पण अप्रतिम दिसतात। आता आपण यावरती झाकण ठेवून घेऊ आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे 10 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचे आहे। 10 ते 12 मिनिटांमध्येच मोदक छान मऊ आणि लुसलुशीत वाफवून होतात। तर 10 मिनिट झालेले आहे। मस्त आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहे। तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोदक व्यवस्थित वाफवले गेले आहे की नाही हे कसं ओळखायचे, तर मोदकाला एक छान चकाकी येते। त्याचबरोबर मोदकाला हात लावल्यानंतर मोदक हाताला चिटकत नाही। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि मोदक काढून घेऊ। तर अशा प्रकारे आपले मऊ लुसलुशीत आणि अगदी सुबक
असे परफेक्ट उकडीचे मोदक तयार झालेले आहे। तुम्ही पण व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स वापरा आणि अगदी मऊ लुसलुशीत आणि परफेक्ट उकडीचे मोदक बनवा। गणपती बाप्पा मोरया। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खा मस्त, राहा स्वस्त।